तुझी सेवा करीन मनोभावे वो, माझे मन गोविंदी रंगले वो, नवसिये नवसिये माझे नवसिये वो, पंढरीचे दैवते विठ्ठले वो, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले वो, चित्त चैतन्य चोरून नेले वो, नवसिये नवसिये माझे नवसिये वो, पंढरीचे दैवते विठ्ठले वो, पांडुरंगा करू रंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं, विठ्ठलं चिंतयामि, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वे, तुम चला निज चरणा, तुम चला निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा सत्य, कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लगी, विठाल विठाल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेला पांडुरंग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना इथं घेऊन आलाय आणि ही खऱ्या अर्थी ज्ञानगंगा माझ्या समोर आहे श्रोत्यांच्या रूपामध्ये.
प्रत्येकाच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते. सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी, या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. मेळविली मांदी वैष्णवांची म्हणतात की नाही, ती खरी ही बरं का. या मातीमध्ये जिथं ज्ञानाचं बीज रोज रोवलं जातंय, रोज संस्कारांची पेरणी केली जाते, सिंचन केलं जातंय, खत पाणी घातलं जातंय विचारांचं, आचारांचं. या मातीमध्ये आपण सगळे इथे आहोत. माननीय श्री बबनरावजी शिंदे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अकोले या गावची ही भव्य दिव्य शाळा, हे भव्य दिव्य प्रांगण आणि या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कीर्तनाचा महोत्सव. मी अजिबात अतिशयोक्ती करणार नाही. परमादरणीय या संस्थेचे, या विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र ठोंबरे सर, मनापासून त्यांना धन्यवाद देते. प्राचार्यांना धन्यवाद गेले की बाकीच्या सगळ्या 70 शिक्षकांना धन्यवाद गेले असं मी समजणार आहे. आदरणीय राजपूत सर आणि ज्यांनी इतक्या सुंदर आणि सद्भावनेने माझं स्वागत केलं. खरं तर आपल्या सगळ्यांपेक्षा वय, ज्ञान आणि अनुभव सर्वच बाबतीमध्ये मी कनिष्ठ आहे. आपण सर्व माझ्यापेक्षा सर्वच बाबतीमध्ये मोठे आहात. पण मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. या शाळेच्या इतक्या सुंदर आणि भव्य दिव्य कॅम्पसमध्ये आपण सगळे इथे उपस्थित आहात. महिला वर्ग नेहमीप्रमाणे संख्येने जास्त आहे. आज आपला दिवस आहे आणि आपला काय 3 जानेवारी भारताच्या आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे आज त्यांच्या कृपेने, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत. त्यामुळे मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. उत्तम साऊंड सिस्टीम आहे, उत्तम प्रकाश योजना आहे. काहींचे चेहरे दिसतच नाहीत मागचे, म्हणजे इथं नाही सांगत काही ठिकाणी की जो काही 2 तास प्रकाश पाडायचा आहे तो तुम्ही पाडा, आम्हाला नको. पण सगळ्यांचे चेहरे मला स्पष्ट दिसत आहेत. आपण सगळे जागे राहाल 12 वाजेपर्यंत नक्की? वा वा. बघा 11 वाजले की मला घड्याळ दाखवायला सुरुवात कराल. 11ही नाही, मला 10:30 पर्यंत आमचे राहुल दादा म्हणालेत, एक अत्यंत सक्रिय व्यक्तिमत्व या प्रदेशातलं, या पंचकृषीतलं आमचे राहुल दादा लोकरे पाटील, मनापासून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण एक असं व्यक्तिमत्व लागतं, कुठेही जा, असं सगळ्यांना बांधून घेणारं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आणि हा खरा आनंद आहे. खऱ्या अर्थी भगवत भक्तीमध्ये नाचावं तर या धर्ममंडपामध्ये, नाहीतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या या थंडीच्या दिवसामध्ये जे काही शाळांमध्ये गॅदरिंगच्या नावाखाली जे चालतं, मी सर अजिबात अतिशयोक्ती नाही करणार. इतका सुंदर देखणा दृष्ट लागावा असा विचार तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलाय की गॅदरिंग बंद करावं आणि असं काहीतरी भव्य दिव्य करावं की जे माझ्या ज्ञानोबांना आवडेल, जे तुकोबांना आवडेल, जे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना आवडेल. कारण आम्ही त्यांची लेकरं आहे, त्यांचे वारसदार आहोत आम्ही. त्यामुळे या पुढच्या पिढीपुढे काय ठेवायचं तर गॅदरिंगमधली नको ती गाणी नाही, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जावं असा विचार आहे तुमचा. प्रत्येक शाळेने हे आचारावं. मी अजिबात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं नाव घेऊन अतिशयोक्ती केली असं समजू नका. हे निश्चित माझ्या मनातली भावना. मी इथे आले ना तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे की कुठल्याही शाळेमध्ये असा उपक्रम मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाहीये. इतका गोड विचार. मला सांगा, ज्या शाळेचे शिक्षक इतक्या सुंदर विचारांचे असतील, त्या शाळेतली भावी पिढी काय सुंदर भविष्य घडवेल मला सांगायलाच नको. पंचक्रोशीतली इतकी सगळा हा देखणा उत्सव माझ्या भाग्याने आज माझ्या वाट्याला आला आहे आणि याचं सगळं श्रेय आमच्या आसाराम दादांना देऊया, ठोंबरे सरांना देऊया. ही महाराष्ट्रातली 2 रत्न आज समोर आहेत की ज्यांची जुगलबंदी ऐकली आणि यांना काय गायचं आम्हाला ते विसरून गेलो आम्ही काही क्षण. अभंग कुठला घेतलाय तर तेच विसरून जावं की काय. इतकं गोड वादन आणि जीव तोडून नाद ब्रह्माची सेवा, आयुष्यभर त्याच देवतेला खर्च करणं काय असतं ते यांच्याकडे बघावं. 2 रत्न आज आपल्याला, म्हणजे आसारामदादा तर नेहमीच असतात इथं, पण मोठमोठ्या गुरुजनांच्या तालमीमध्ये शिकून तयार झालेली ही मंडळी आज आम्हाला अक्षरशः नादब्रह्माचा अनुभव देत आहेत, एक आगळा वेगळा. मनापासून आदरणीय आमचे आसारामदादा साबळे, त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आमच्या पुणं तिथं काय उणं आहे की नाही, त्यामुळे आम्ही पुण्याचे, त्यामुळे आम्हाला जास्त जरा अभिमान. म्हणून माऊली सुद्धा म्हणल्यात पुण्याची गणना कोण करी. नाही पुण्याची म्हणाल्यात, नाही तर म्हणाल पुण्याची. पण आमचे महेशदादा साळुंके, मनापासून त्यांना
कृतज्ञतापूर्वक दंडवत प्रणाम करते. अत्यंत गुणीजन मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत. ही 2 मंडळी कीर्तनकाराचा सगळा प्राण आहे की नाही. 2 तास एकट्याने काही करू शकत नाही. ओंकारदादा जगताप महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे, परमादरणीय. आणि आज ते वेळात वेळ काढून इथं आले. म्हणजे मी आवर्जून सांगेन, अशा गोष्टी सांगितल्या तरी काही हरकत नसते. दादा, ही व्यक्ती आज सलाईनवर होती, वाटतं का हो सकाळी. आणि माऊलींची किती कृपा असावी, किती कृपा असावी. जीव तोडून अगदी प्रामाणिकपणे स्वरांची सेवा करतायत. मनापासून आमच्या ओंकारदादाला मनापासून धन्यवाद देते. आणि महाराजांचं नाव हरिभक्तीपरायण आदरणीय सोमनाथ महाराज ढोले, मनापासून त्यांना अतिशय गोडगळ्याची सेवा आहे. मनापासून त्यांनाही धन्यवाद देते. इथं असलेले सर्व माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, सर्व धर्माचा विचार करणारी, धर्मावर प्रेम करणारी आपण सर्व मंदिराणी आहात. मनापासून सगळ्या टाळकऱ्यांच्या, आमचे विणेकरी, ही 2 चुबदार मंडळी, मनापासून सगळ्यांना नमस्कार करते. श्रोत्यांच्या मध्ये बहुश्रुत श्रोता आहे हे मी सांगायला नको, कारण इथे शिक्षण क्षेत्रातली सगळी उच्च शिक्षित मंडळी माझ्या समोर आहेत याची मला जाणीव आहे. कीर्तनावर, कीर्तनकारावर प्रेम करणारी महाराष्ट्रातली अनेक श्रोतृवर्ग जी मंडळी असतात ना, त्यातला सार इथं आहे. मी असं म्हणेन की एक एक श्रोता 100 माणसाचं काम करावं असा श्रोता समोर आहे. ही अतिशयोक्ती नाही, कारण शिक्षकच समोर आहेत हो. ज्यांनी घडवायचंय समाजाला, ज्यांनी ज्ञान द्यायचंय, ज्यांनी समाज उभा करायचंय, म्हणून तर जुन्या काळी मास्तर म्हणायचे. मातेच्या स्तरावर जाऊन जो शिकवतो त्याला मास्तर म्हटलंय. आईच्या स्तरावर जाऊन शिकवणारी ही मंडळी आहात. आमच्या सर्व शिक्षिकांचा जो वृंद आहे, जो स्वागतासाठी उभा होता, मनापासून त्यांना, सर्व या शाळेचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचे पालक, सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. या सर्व साथीदारांमध्ये संवादिनीच्या साथीसाठी माझे यजमान स्वतः इथे उपस्थित आहेत. उत्तम स्वतः कीर्तनकार असून मला या सर्व पद्धतीची साथ देतात. मनापासून त्यांना आणि आपण सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. उत्तम साऊंड सिस्टीम आहे. या सगळ्याचा विचार करून इथून पुढचा जो काही वेळ माझ्या हातात आहे, 10:30 पर्यंत असं म्हटलंय, बघूया घड्याळ आपल्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत जाऊया. आपण सगळ्यांनी मिळून आज पांडुरंगाच्या चरणी आजची कीर्तन सेवा समर्पित करायची आहे. विठाल विठाल तुझी सेवा करीन मनोभावे वो, माझे मन गोविंदी रंगले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो, पंढरीचे दैवते विठ्ठले वो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, विश्व माऊली, ज्ञानियांचे राजे, योगियांचा राणा, कैवल्याचा पुतळा, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा सर्व परिचित, सगळ्यांना पाठांतरातला असलेला हा अत्यंत गोड असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. माऊलींनी भगवंताकडं मागणं मागितलं. नवस हा शब्द आला, यातच आपल्या सगळ्यांना कळालं. नवस हा शब्द तुम्हाला मला अपरिचित नाही आहे, सगळ्यांच्या माहितीतला शब्द आहे. नवस, कौल लावणं कोकणाच्या भाषेमध्ये म्हणतात बघा. कौल लावणं, काहीतरी मागायचं देवाला. माऊलींनी गोड मागणं या निमित्ताने मागितलंय. आणि मागणं कसं मागावं, काय मागावं, या भगवत भक्तांच्यासाठी, देशभक्तांच्यासाठी, हरिभक्तांच्यासाठी माऊलींनी एक सुंदर वस्तुपाठ या अभंगामध्ये घालून दिलाय. आणि असा हा अभंग आज निरूपणाला घेताना मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की ज्यांच्या निमित्ताने आणि ज्या व्यक्तिमत्वासाठी आपण इथे आहोत, हे निमित्त 3 जानेवारीचं आहे ना सर. 3 जानेवारी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण हा उत्सव आयोजित केलाय, होऊ घातलाय. मी मगाशी एक वाक्य म्हणाले की त्या नसत्या तर इथे अधिकारमाणीनी आणि पूर्ण स्वतंत्रपणे मी बोलू शकले नसते. मी फार लांबचं उदाहरण नाही देणार. आज समाजामध्ये स्त्री मानानी, दिमाखात अत्यंत स्वाभिमानी आणि स्वतंत्रपणे उभी राहू शकते, याचं सगळं श्रेय ज्यांना द्यावं अशी आमची ही विश्वमाऊली सावित्रीबाई फुले, भारताच्या आद्य स्त्री शिक्षिका, त्यांच्या निमित्ताने आज आपण इथे सगळे आहोत. सर्व पालकवर्ग इथे उपस्थित आहे. कीर्तन म्हटलं की 1.5-2 तासाच्या सगळ्या वेळामध्ये तिला निमंत्रण नाही द्यावं लागत, ती बाया येते. हां, ती येते, पण इथे सगळे जागरूकतेने ऐकणार आहेत, कारण आमचं हित कशात आहे हे प्रत्येकाला माहिती आहे.
आपुलिया हिता जो असे जागता. संतांनी आम्हाला सतत जागृतीचे धडे दिलेत बरं का. देहाची झोप वेगळी, पण मनाला आलेली मरगळ, आमचं मन, मनगट आणि मेंदू या तीनही गोष्टी सक्षम राहाव्यात यासाठी या प्रांगणामध्ये आम्ही आलोत. कारण का सांगू, इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिकरम्य शुभंकर हे, सत्यशिवाहून सुंदर हे, सत्यशिवाहून सुंदर हे, सत्यशिवाहून. आपण कुठल्या मातीत बसलोय याला जास्त महत्त्व आहे. मला खूप आज आनंद झालाय आपल्या सगळ्यांना बघून की असा श्रोता बहुविध बहुगुणी सर्व थरातला आणि सर्व वयोगटातला मिळणं हे कीर्तनकाराचं भाग्य आहे. विठ्ठल धर्माची पताका खांद्यावर घ्यावी. अगदी 12व्या शतकापासून हा वैष्णवांचा जागर या मातीमध्ये मांडावा आणि मग पुढच्या काळात सुलतानी मुघल आक्रमण झाल्यानंतर सुद्धा हा भक्तीचा जागर अखंड कल्लोळू लागला, ओघ वाहू लागला. म्हणून धर्माचा झेंडा नसतो, धर्माची पताका असते. झेंडा पक्षाचा म्हणाले. या पताकेला 2 टोक आहेत, एक नामाचं टोक आहे, एक ज्ञानाचं टोक आहे आणि भक्तीचा दांडा आहे. भक्तीच्या दांड्यावर ज्ञान आणि नाम उभं आहे. मग इथे जन्माला येणारं प्रत्येक लेकरू हे ज्ञानोबांचं, तुकोबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा संस्कार, आचार, विचार घेऊनच जन्माला येणारे. कारण इथल्या महाराष्ट्रातल्या मातीच्या प्रत्येक तरुणाचा ब्लड ग्रुप जर आपण चेक केला तर मी नेहमी सांगते, WBC RBC काउंट जसं आपण करतो ना, तांबड्या पेशी, लाल पेशी, त्याचबरोबर इथल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, छत्रपती शिवाजी आहेत आणि छत्रपती संभाजी आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्या महाराष्ट्रात आम्ही आहोत. आम्ही भाग्यवान आहोत या संतांच्या मांदियाळीमध्ये आम्ही आहोत. आणि माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांचं मी आज दर्शन घेतेय. ज्ञानोबांनी सेवा हा शब्द वापरलाय श्रोते हो. का करायची सेवा, कशा करता करायची सेवा. ज्या माऊलीनी अखंड आयुष्य, अवघ आयुष्य समाजाचे निंदा, अपमान, छळ सगळं सहन केलं. रस्त्यातनं निघाल्या की लोक असे दगड चिखलाचे गोळे फेकायचे. ज्ञानदानाचं पवित्र कार्य करायला जाताना हातामध्ये एक पिशवी असायची. त्या पिशवीमध्ये एक जास्तीची साडी घेतलेली असायची. घरापासून शाळेत जाईपर्यंत कुणी सांगितलं होतं एवढा त्रास सहन करायला, पण तो केला तुमच्या माझ्यासाठी. घरापासून शाळेपर्यंत जाईपर्यंत सगळी साडी चिखलानं माखलेली असायची. सगळी साडी खराब झालेली असायची. तिथं जाऊन ती साडी बदलायची. म्हणून शिक्षक वर्ग किंवा भारतातला सगळ्यात मोठा कणा आहे, मी म्हणते तो सोन्याचा खांब आहे तुमच्या माझ्यासाठी, ही सगळी शिक्षक मंडळी. शाळेमध्ये जाऊन ज्ञानदानाचं उत्तम कार्य करायचं, पुन्हा ती पहिली मळकी साडी नेसायची आणि पुन्हा घरी यायचं. पुन्हा येताना तोच अनुभव. लोक दगड चिखलाचे शेण गोळे फेकायचे. ते घरी घाबरून घरी बसले असते ना. आमच्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून एका कवीने फार सुंदर सांगितलंय, मागास आजना आहे भारतीय महिला जगती. घेतला पतीचा विचार. ज्योतिबा फुलेंनी सांगावं, लेखणी हातात घे, शिक्षण घे आणि मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात कर. सद्विचार ऐकुनी पतीचा घेऊनी लेखणी हाती. स्त्री शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध जाहली मगती. परिणाम निंदेचे वादळ उठले, जे उठले तसेच शमले. जे निंदक तेही झुकले. सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी कोटी. सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी कोटी. मागास आसना आहे भारतीय महिला जगती. सद्विचार ऐकुनी पतीचा घेऊनी लेखणी हाती. स्त्री शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध जाहली मगती. निंदेचे वादळ उठले, जे उठले तसेच शमले. जे निंदक तेही झुकले.
त्यांच्या पवित्र स्मृतीला आपण वंदन करून पुढे जाऊया. सेवेचा एक सुंदर परिपाठ ज्या माऊलींनी आम्हाला घालून दिला. 1897 साल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये आलेली प्लेगची साथ. माणसं कुत्र्या मांजरासारखी पटापट मरत होती बरं का, किड्या मुंग्यांप्रमाणे मरत होती. काखेमध्ये प्लेगची गाठ यावी आणि माणूस तापाने फणफणून मृत्युमुखी पडावा, या वेळेमध्ये या माऊलींनी ज्ञानदानाबरोबरचं जे सेवा कार्य केलंय ना, ते विलक्षण आहे. आणि ती सेवा करता 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 एका प्लेग झालेल्या मुलाला खांद्यावर उचलून कडेवर घेऊन दवाखान्यात नेईपर्यंत, मुलाचं नाव होतं यशवंत, या यशवंताच्या दवाखान्यात नेईपर्यंत स्वतःला प्लेगची लागण झाली आहे आणि ही माऊली त्यामध्ये संपली आहे. मला असं वाटतं सेवा कशी असावी, काय असावी, याचा परिपाठ घालणारं सावित्रीबाईंचं हे चरित्र सांगावं तितकं कमी आहे हो. म्हणून आमच्या छत्रपतींच्या साम्राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये सुद्धा रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज माणसं एवढंसं काही बांधू द्या, स्वतःचा चिरा लावायला किती नावाचा उत्सुक असतात. अमुक 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 नावाचा उद्गार लोकांसमोर करावासा वाटतो. काही ठिकाणी कीर्तनामध्ये सुद्धा आम्हाला लिस्ट येते, कीर्तनापेक्षा अर्धा तास त्यालाच जातो सगळ्यांच्या नावाचा उच्चार करायचा. पण इथं काही नाही हो, मला हा अनुभव अजिबात नाही. इथं सगळ्यांच्या नावाचा उच्चार करायचा. आम्ही नावासाठी नाही, नामासाठी इथं आलोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देशमातेच्या, भारत मातेच्या, संस्कृतीच्या, पांडुरंग परमात्म्याच्या आणि आमच्या अधिष्ठात्री जी देवता आहे ना, आमची उपास्य देवता, तिच्याकरता आम्ही आलो इथे. त्यामुळे आज मला आनंद वाटतोय. ही सेवा करत असताना मी म्हटलं की आपण सगळे नावासाठी लढणारी माणसं आपण पाहिली, पण सेवा, त्या सेवेसाठी आजन्म खर्च करणारी माणसं सुद्धा आपण पाहिली. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि हिरोजी इंदलकरांनी एक चिरा लावला, तो पायरीशी लावला आणि तिथं लिहिलं सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. का हो? एखादा मोठा चिरा जरी राजांना सांगितलं असतं ना, माझ्या नावाचा बांधा, तिथं नाव लिहा, भविष्यातल्या लोकांनी, पिढ्यांनी माझ्याकडे बघू द्या, माझ्या नावाचा उद्घोष करू द्या, नाही, पायरीशी नाव लिहिलं. माझ्या नामदेवांनी पांडुरंगाची भक्ती केली, पण आम्ही चिरे पायरीचे म्हणून आज प्रत्येक जण नामदेवांच्या पायरीला नमस्कार करून पांडुरंग परमात्म्याची पायरी बनवून गेले नामदेव महाराज. संत असू देत, सत्पुरुष असू देत, महापुरुष असू देत, वीरपुरुष असू देत, या मातीमध्ये जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती, प्रतिभावंत व्यक्ती इथं आल्यानंतर फक्त सेवेचा पाठ देऊन गेली आम्हाला. म्हणून आज मुद्दाम जाणीवपूर्वक ज्ञानराजांनी आम्हाला सांगितली सेवा, आणि ती सेवा पांडुरंग परमात्म्याजवळ माऊली या अभंगामध्ये मागून घेता येत. विठ्ठल विठ्ठल तुझी सेवा करीन मनोभावे. 12व्या शतकापासून ज्ञानोबांनी जो भक्तीचा जागर मांडलाय की नाही, त्या जागरामध्ये पुढच्या काळामध्ये नामदेव महाराज आले. नामदेवांनी ज्ञानाचा, भक्तीचा प्रसार प्रचार इतका केला की ते नाम पांडुरंगाला भेटायला जावं, वडिलांनी सांगावं, नाम्या पांडुरंगाला माझा नैवेद्य अर्पण कर, आजच्या दिवशी तू काम कर माझं नैवेद्याचं. परमात्मा म्हणायचे, नामदेव महाराज म्हणायचे, बाबा मी एवढूसा लेख कसा जाऊ पांडुरंगाकडे, जा म्हणायले. आणि लक्षात ठेव, पांडुरंग देव जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही, हा 5 वर्षाच्या लेकराला दिलेला उपदेश होता. देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. नामदेव महाराज म्हणाले, हो बाबा. दामाशेठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी नामदेव महाराजांनी उठावं, सकाळी सकाळी आईच्या मागे टुमणं लावावं, आई लवकर जेवायला तयार कर, लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायचंय. घेतलं भोजनाचं ताट, निघाले दुडू 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 धावत रावळात. माध्यान्नीची वेळ, सकाळी उठल्यामुळे स्वतःला भूक लागलेली, आणि राऊळामध्ये पोहोचल्यानंतर असं मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि पांडुरंगाला म्हणले, करा सुरुवात. एवढ्याशा अर्जवानी देव जेवणार आहे का हो? आमच्या घरातलं 5 वर्षाचं लेकरू आठवून बघा, एवढंसं अर्जव केल्यानंतर देव जेवेल का? तुमच्याकडून कधी जेवलाय? आपल्याकडून पांडुरंग कधी जेवलाय का? नाही. नामदेवांकडून जेवले, कारण नामदेव महाराज रडले, पांडुरंगासाठी रडले. आम्ही रडत नाही, आम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी रडू, आम्ही आमच्या प्रपंचासाठी रडू. सावरकर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर हिंद मातेसाठी, मातृभूमीच्या मुक्ततेसाठी रडले.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले रडल्या. जिजामाऊली 350-400 वर्षाचा गुलामीचा अंधकार पाहिला आणि मनामध्ये विचार आला की हे कोण सगळं दूर करेल, म्हणून आई जगदंबेकडे साकडं घातलं की मला असा पुत्र दे. रडल्या का? माझ्या लोकांचा उद्धार व्हावा. मग ती देशभक्ती असू दे, देवभक्ती, दोन्हीकडे आर्तता लागेल. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, देवा आता जर जेवला नाहीस ना तर घरातलं लाकूड आणीन म्हणले, चुलीतलं. आपली आई जे आपल्याला करते ना ते सगळं तिथं चाललं होतं. बऱ्या बोलानं जेव, नाहीतर आई जसं मला मारते तसा मार देईन म्हणले. शाणं बाळे की नाही माझं, शाणं बाळे, जेव बरं, जेव बरं, जेव बरं करून पांडुरंगाला जेवायला घालतायत. पांडुरंग हले ना, बोले ना. कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हाय तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय. पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा, पाहतो सिकाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय. कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय. भगवंता जेव की रे बाबा, किती वेळ झाला बघ बरं. मी एवढासा लेकरू आलोय आज तुझ्यासाठी, हा? आणि चवण्या ढवण्या लावलेस वय, नखरे करतोस वय, जेव. परमात्मा हलेना बोलेना. आणि एक क्षण असा आला, 5 वर्षाचं लेकरू आहे, अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा आता जर जेवला नाहीस ना तर इथं या तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले, संपवेन. आणि पायरी धरली, डोकं आपटणार, थाडकन डोक्याला लागलंच नाही. हातात डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणले, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं ताट. का हो? कारण ज्ञानदेवांनी सांगितलेला भक्तीचा संस्कार पुढच्या काळामध्ये होता. सेवा कशी करायची, भगवंताकडून सेवा करून मागून कशी घ्यायची, की मला तुझी सेवा घडू दे. आणि हेच ज्ञानोबा माऊली आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणापासून. तुझी सेवा करीन करीन मनो भावे, तुझी सेवा करीन मनो भावे. गोविंद
तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. माऊलींनी असं सुंदर देखणं मागणं मागितलंय श्रोते. आम्हाला सेवा करायची. शब्द वापरला मनोभाव. 5 प्रकारचे भाव आहेत म्हणाले. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. सर्व प्रकारांनी आम्हाला सेवा करायची आहे. आणि मनातनं सेवा तेव्हाच घडेल. सेवा करावी नाही लागणार, सेवा आपोआप घडेल. मला सांगा, आपण इथे आलात, खूप आग्रह झाला का? ओढून ताणून आणलं का कुणी इथं तुम्हाला? नाही ना. आपोआप पावलं इकडं वळली. कळाला कार्यक्रम आहे, ज्याचा आवड आहे तो मनापासून आला. सेवा घडते, सेवा करावी नाही लागत. आणि ती सेवा तेव्हाच घडते जेव्हा मनातल्या विकारांना आम्ही थारा देत नाही. मनामध्ये असंख्य विकार आहेत. या षड विकारांना जेव्हा हकलून देऊ ना, तेव्हा परमात्मा इथं प्रतिष्ठित होईल आणि मग सेवा घडेल, आपोआप घडेल. 5-6 विकार आहेत तुमच्या माझ्या आतमध्ये. कुठले कुठले विकार आहेत? आमच्या जनाबाईंनी सुद्धा याच अंतर्गत एक मागणं मागितलंय पांडुरंगाकडं. म्हणाले, हे सगळे विकार मरू देत. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबराय. या खंडेरायाकडे मागणं मागितलेत. खंडेराया तूज करीते नवसू. नवसच केला माऊलींनी. जसा नवस केला ना तसा यांनी नवस केला. अनेक संतांनी केले. खंडेराया तूज करीते हलवू नका. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. मरुदे सासू खंडेराया, मरुदे सासू खंडेराया. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. सासू मेल्यावरी तुटेन आसरा. सासू मेल्यावरी तुटेन आसरा. आता मरुदे सासरा खंडेराया. या मरुदे सासरा खंडेराया. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. सासरा मेल्यावरी होईल आनंद. महिला वर्गाला इतका आनंद झाला. बाई बाई बाई, आमच्या मनातलंच गाणं काढलं जनाबाईंनी. सासू मरू दे, सासरा मरू दे, नणंद मरू दे. आता मरू दे नणंद खंडेराया. बया मरू दे नणंद खंडेराया. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. खंडेराया तूज करीते नवसू. काय गंमत आहे. जनाबाईंनी असा आगळा वेगळा नवस खंडेरायाला का केला असेल? माऊलींनी नवस केला, मनोभावानी सेवा घडू दे. जनाबाईंचा नवस आहे, विकार मरू देत. सासरा म्हणजे काय हो? सासरा हे क्रोधाचं प्रतीक आहे. क्रोध मरू दे माझ्या हृदयातला. सासू म्हणजे असूयेचं प्रतीक मानले. सासू मरू दे म्हणजे घरातली सासू नाही. महिला वर्गांना बरं वाटतं असं काय आलं की नवीन नवीन नवीन. नणंद मरू दे, ते तर कधीच जुळत नाही आमचं. पण ही नणंद मोहाचं प्रतीक आहे. आमच्या इथला मोह, असूया, मत्सर, द्वेष, क्रोध या कशालाच थारा नाही आमच्या हृदयामध्ये आम्ही देत ना, तेव्हा तुमच्या माझ्याकडून सेवा घडते. आणि ही सेवा घडावी लागेल. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंगरा, मंगल पांडे ही सगळी मंडळी हुतात्मा झाली. बलिदान दिलं गेलं देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. भगतसिंग अगदी ऐन तारुण्यामध्ये, फासावर जाण्याचं वय नव्हतं, हातामध्ये भगवद्गीता होती. शेवटच्या क्षणाला त्या फाशीच्या तख्ताचं चुंबन घ्यावं. आम्ही अमर हुतात्मे त्यांना म्हणतो. आज दुर्दैवानी आमच्या समोरचे आदर्श बदलले. भगतसिंग अगदी 23 वर्षाचं, 22-23 वर्षाचं वय आहे. इंद्रायणी भीमेच्या काठावर मरणाला, मृत्यूला निधड्या छातीने सामोरा जाणारा या देशाचा युवराज छत्रपती संभाजीराजे. इंचावर औरंगजेबाने तुकडे केले होते देहाचे. 40 दिवस
अतोनात हाल केले, अतोनात. झाडाला रंधे लावतात ना तसं देहाला कातडी सोलली होती, कोशिंबिरीसाठी काकडी सोलतात तशी. भयानक मरणप्राय यातना सहन केल्या. तो औरंगजेब म्हणत होता, बाकीची मंडळी म्हणत होती, अबे इसके हा में हा मिलाओ बाद में भाग जाना. पण 32 वर्षाचे आमचे छत्रपती संभाजी महाराज नाही हो, नाही. ब्रीद घेतलं होतं. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय ना, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. एवढंच नाही, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर आज तुम्ही करा. म्हणून मनातल्या मनात अखंड मुखातनं शब्द येत होता, जगदंब जगदंब जगदंब. डोळ्याला औरंगजेब नजर देऊ शकत नव्हता, इतके विलक्षण करारी डोळे होते त्या परिस्थितीमध्ये संभाजीराजांचे. पण ते डोळे सहन होईना, जगदंबचा उच्चार सहन होईना, म्हणून जीभ छाटावी, एखाद्या हशमाला लाल बुंद सळ्या करून तापवून त्या डोळ्यामध्ये घुसवून डोळ्यांची राख करावीशी असं सांगावं. आणि त्याही परिस्थितीमध्ये शांत असा कनातीला कान लावून बसायचा औरंगजेब. आता विवळेल हा, मग विवळेल, ऐक आ आ असा उच्चार करेल आणि मी ऐकेन, त्याच्यासाठी असा तरसलेला असायचा. पण नाही हो, सेवेचं व्रत हातात घेतलं, छत्रपतींचा वारसा हातामध्ये घेतला. 40 दिवस मरणप्राय यातना दिल्या आणि मग इंद्रायणी भीमेच्या काठाला आमच्या वडूजवळ आणलं. इंचावर पायाकडून तुकडे करायला सुरुवात केली. आपण हे ऐकू शकतो, फक्त ऐकताना आम्हाला त्रास होतो, बोलताना त्रास होतो, ऐकताना आपल्याला त्रास होतो. प्रत्यक्षात काय झालं असेल. आणि त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती धर्मासाठी गेली, जी व्यक्ती धर्मासाठी जगली, धर्म हे एकमेव ब्रीद समोर ठेवलं, या राष्ट्राचं कल्याण एकमेव ब्रीद समोर ठेवलं, त्या राष्ट्रामध्ये आम्ही खुशाल धर्माला बाजूला ठेवतो आणि आचरण करतो. आमच्या हातून सेवा कशी घडेल मला सांगा. ज्या ज्ञानोबांनी असा वारसा आम्हाला दिला विठ्ठल भक्तीचा, सुंदर परंपरा घालून दिली, ज्या छत्रपतींनी त्या भक्तीला शक्तीची जोड देऊन भक्ती शक्तीचा सुरेख संगम या महाराष्ट्रामध्ये आणला. आणि या परिस्थितीमध्ये आज आम्ही घराघरामध्ये धर्म शिक्षण द्यायला विसरलो. छत्रपतींचे वारसदार आम्ही स्वतःला म्हणून घेतो, पण आमच्या घरामध्ये धर्म शिक्षण नाही. मुलीला हातामध्ये बांगडी घालवतलं तर तिला राग येतो कधी कधी. घरामध्ये संध्याकाळ झाली की दिवे लागणीला सगळ्यांनी एकत्र बसलंच पाहिजे, हा परिपाठ आहे तुमच्या माझ्या संस्कृतीचा. सनातन वैदिक धर्मातली आम्ही मंडळी आहोत, परंपरेची. पण बसतं का हो आज कोणी? संध्याकाळ झाली की सगळे बाहेर. उलट आहे. परवा फार मोठा सण झाला आमच्याकडे. कुठला सण झाला ना? 31 डिसेंबर. सगळ्या महाराष्ट्रात वा रे वा, काहीतरी खरकट खातो लोकांचा आम्ही. कसले सण साजरे करता हो? मी म्हटलं होतं 31 डिसेंबर हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भजन आणि कीर्तन साजरा करूनच झाला पाहिजे 31 डिसेंबर. त्याशिवाय आम्ही महाराष्ट्रीयन नाही, त्याशिवाय आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे वारसदार नाही. कारण आमच्या जगण्या वागण्याचं रसायन आहे ज्ञानोबा तुकोबा. इथल्या प्रत्येक मुलाच्या रक्तामध्ये ते संस्कार असलेच पाहिजेत. त्याच्या आधी 25 डिसेंबर. बरं, लेकरांनी घातल्या लाल टोप्या इथपर्यंत ठीक आहे, आईवडिलांनी पण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी मीठ मोहऱ्यांनी, असं मला कधी कधी वाटतं. कुठे चाललो आम्ही? मग या सगळ्याचा विचार करावा. म्हणून मला या शाळेचं विशेष कौतुक वाटलं की इथे पालक आणि लेकरं एका विचाराखाली, एका छत्राखाली एकत्र येत आहेत, संस्कृतीचा जागर घालतायत आणि आपण सगळे त्याला अतिशय सुंदर पद्धतीने साथ देत आहेत. दृष्ट लागेल असा उत्सव आहे श्रोते हो. माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचं आज मला भाग्य मिळालंय. माऊलींनी पांडुरंगाकडे सेवा मागितली, तुझी सेवा करीन मनोभावे. शब्द वापरला मनापासून, उगीच आपलं करायचंय म्हणून नाही. असाच एखादा उत्साही कार्यकर्ता असतो बघा, भक्तीमध्ये, देशसेवेमध्ये, समाजसेवेमध्ये, त्याला काहीतरी करायचं असतं. मी असं करीन, मी तसं करीन, मी याव करीन, त्याव करीन. पारावर बसतो, हातामध्ये पत्ते असतात. या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते, हातामध्ये कॅरम आहे, हातामध्ये मोबाईल आहे. मोठा माणूस घरातलं काहीतरी सांगतंय, बाबा रे ऐक ऐक. पितृतुल्य एखादी व्यक्ती 16-17 वर्षाच्या पोराशी काहीतरी बोलत असते, काहीतरी संवाद करत असते. हे घराघरातलं दृश्य आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे, तो वर बघायला सुद्धा तयार नाही. जुना काळ होता. आपण सगळी मोठी मंडळी आहात. आपण इथे माझ्या वयाच्या, माझ्यापेक्षा मोठ्या महिला वर्ग आहे.
मला सांगा, घरामध्ये कुणी पुरुष वर्ग आला तर पटकन सोफ्यावरनं उठणं, उभं राहणं ही संस्कृती होती, हा आचार होता. आता नाही, कसेही लोळतात. येऊ दे वडील, येऊ दे, नाही तर आजोबा येऊ दे. हातामध्ये मोबाईल आहे, वडील सांगतायत अरे ऐक मी काय म्हणतोय, अरे ऐक मी काय म्हणतोय. त्याचं तोंड मोबाईलमधनं बाहेर नाही. शेवटी अरे ऐक माझं काय आहे म्हणून 100 आठ्यांचं जाळं इथं आणायचं. आणि मग वडिलांना उलट. मला सांगा, या सगळ्यातून आम्हाला काय मिळणार आहे? कसं कळणार हू आय एम? कसं कळणार व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? मी जन्माला का आलोय? माझ्या जीवनाचं ध्येय काय? मला इथं येऊन करायचंय काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला संतांनी त्यांच्या वाङ्मयात दिली. श्रोते हो, आज घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत. फर्निचर भरले, माणसांना बसायला जागा नाही एवढं फर्निचर आहे. सगळे एकदम ऑल इज वेल. सोफा सेट, किचन सेट. सोफ्यावर बसणारा माणूस कायम अपसेट आहे, कायम चिंताग्रस्त आहे, कायम दुःखी, कायम नैराश्य आहे, कायम ताण आहे की नाही महिला वर्ग? हो म्हणा. कसलं एवढं टेन्शन आहे? लगेच माना तुम्ही हलवल्या. पण आहे बरं का, सगळं करावं लागतं की नाही? रांदा वाडा, उष्टी काढा, आलं गेलं बघा, बाहेरचं बघा, घरातलं बघा. आणि एवढं करून एवढी महत्वाची वेळ झी मराठीची 8 ते 10 ती सोडून इथं कीर्तनाला या. आहे की नाही? केवढा मोठा त्याग आम्ही केला. पण असू दे, रिकॅप एपिसोड असतो म्हणले उद्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे काही काळजी नाही, आम्ही तोही आस्वाद घेतो नाही का. उद्या टीव्हीला डबल एपिसोड असतात की नाही ते. पण तरी सुद्धा महिला वर्गाचं कौतुक या करताय की सेवा कशी करावी हे त्यांना सांगावंच लागत नाही लागत सांगावं. माऊलींनी सेवा पांडुरंगाची मागून घेतली. आज माझा महिला वर्ग स्वतःचं घरदार सोडून, स्वतःच्या मातापित्यांना मागे टाकून इथे येतो. तुमचा संसार फुलवतात त्या. कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार असतात. मी आताच्या मुलींबद्दल नाही बोलत आहे, मी आताच्या मुलींबद्दल नाही. पण आमच्या 60-70च्या एखाद्या मावशीला विचारा, काडीला काडी जोडून प्रपंच करून दाखवला तिने. कधीच तडजोड नाही, कधी बोटं नाही मोडली. आमच्या वडिलांना नव्हती अक्कल, काही पण बघून दिलंय आणि त्यांनी खडे मोडले नाहीत, कधीच खडे फोडले नाहीत. सगळं स्वीकारलं, सगळं सहन केलं आनंदाने. मला असं वाटतं सेवेचा पाठ या माता वर्गाकडून घ्यावा. म्हणून ज्ञानोबांना सुद्धा जगाने विश्व माऊलीचा दर्जा दिला की नाही. माऊली म्हटलंय. एवढ्याशा 16 वर्षाच्या लेकराला विश्व माऊली म्हणून दर्जा दिला. का हो? मनोभावानी सेवा कशी करायची याचा पाठ संतांनी आम्हाला घालून दिला. त्यांच्या ग्रंथामध्ये तुमच्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. आम्ही विनाकारण बाकीचे वर्कशॉप करायला जातो. मी ठोंबरे सरांना मनापासून धन्यवाद देईन की आज कीर्तनाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून, अन्य प्रबोधनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थी कार्यशाळा आहे, मोठी कार्यशाळा. हे वर्कशॉप आहे मुलांना घडवण्याचं, मुलांवर संस्कार करण्याचं. शालेय शिक्षणा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आम्हाला त्यांना देता यावं, हा उत्तम पाठ तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. कारण होतच असो, लॉर्ड मेकॉले नावाचा जो इंग्रजी तत्ववेत्ता भारतामध्ये आला ना इंग्रजांच्या बरोबर, त्यांनी पहिल्यांदा काय बघितलं असेल तर भारतातली शिक्षण व्यवस्था बघितली. म्हणाले, भारताची शिक्षण व्यवस्था इतकी विलक्षण आहे की या भारतावर आम्ही या शिक्षण व्यवस्थेमुळे सत्ता गाजवूच शकत नाही कधी. हे इंग्रजांना कळालं होतं 150 वर्षापूर्वी. त्याच्याही आधी 16व्या शतकापासूनच इंग्रज इकडे यायला लागले होते रिकामी आगबोटी घेऊन. इथला ताग, इथलं लोखंड, इथलं सोनं भरभरून नेत होते बोटीमध्ये आणि आमचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकत होते. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा, धर्म संस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. कुठल्याही प्रकारचा धर्म इथल्या देशातल्या मुलांना नसला पाहिजे किंवा त्या धर्माचं ज्ञान नसलं पाहिजे. या एका जाणीवेनी इंग्रजांनी इथली पहिली शिक्षण पद्धती बदलली. नुसती बदलली नाही, अनेक लोक आले, आक्रमक आले, मुघल आले, सुलतान आले, लुटारू आले. इथे तक्षशिला, नालंदा नावाची विद्यापीठं होती आमच्या भारतीय या मातीमध्ये. जाळली अक्षरशः लोकांनी. 6-6 महिने पुस्तकं जळत होती. श्रोते हो, 6-6 महिने पुस्तकं जळत होती. इतकं ज्ञान भारतीय संस्कृतीच्या आचारांचं, विचारांचं होतं. आणि एवढं करून लुटारूंचंच आम्ही गुणगान गातो. जो जीता वही. वाटलंच मला, मी तेच वाक्य म्हणतेय की आम्ही लुटारूंचं गुणगान गातो. जो जीता वही सिकंदर. छे, आजपासून म्हणी बदलायच्या. जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज.
जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा विक्रमादित्य. अरे कितीतरी नाव आहेत, ह्या भरपूर यादी आहे आमच्याकडे. एक जरी नाव आम्ही उच्चारलं ना तरी असा रोमांचित होतो आम्ही. अभिमानाने भरून यावा अशी व्यक्तिमत्व या मातीमध्ये होऊन गेली. आम्ही कशाला फुटक्या लुटेरूंची नावं आज पर एवढ्या दिवसानंतर सुद्धा ते इतकं डोक्यात पक्क बसलंय ना. जो जीता वही सिकंदर. लुटारू होते हो, इकडे आले होते रिकामे हाताने, चोरून नेलं सगळं. एक दिवस असा होता, एक काळ असा होता की इथल्या घरातनं सुवर्णाचा धूर निघत होता, प्रत्येक घरातनं सोन्याचा धूर निघायचा. परक्यांनी यावं, लुटून न्यावं. नामदेवांच्या नंतर एकनाथ महाराजांचा जो काळ आला ना, त्या पाठोपाठ आमचे तुकोबा आले. नाथांच्या काळात तर इतकं भीषण भयान वास्तव होतं, सगळीकडून यवनांची आक्रमण होती. 5 पातशायांची निर्मिती महाराष्ट्रात त्याच काळात झाली होती. आणि हे सगळं ऐकायचं सोडून आम्ही कीर्तनामध्ये 2 तासाच्या कीर्तनात जर विनोदाची अपेक्षा करत असू ना तर आमच्या आयुष्याचा हसू करून घेऊ आम्ही. मला माफ करा. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं लाफ्टर शोज भरपूर आहेत टी व्हीवरती, पण 2 तास जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं या दृष्टीने जर काही आपल्याकडून थोडासा विचार झाला. मी म्हणणार नाही उपदेशकाच्या भूमिकेत मी इथं आहे, आपल्या सगळ्यांची लेक आहे, आपल्या सगळ्यांची विद्यार्थिनी आहे, या नात्याने मी उभी आहे इथं. पण मला एवढंच वाटतं की 2 तास प्रचंड आयुष्यातले मोलाचे क्षण तुमच्या माझ्यासाठी आहेत. म्हणून रिलॅक्स होऊन पूर्ण जीवनाचं तत्वज्ञान इथे या धर्ममंडपाखाली घ्यायचं आपण. आणि मग त्यानंतर आम्ही काय करायचं, आमचं वर्तन कसं असलं पाहिजे यानुसार थोडासा विचार झाला पाहिजे. माऊलींनी मनापासून सेवा करा, मनापासून माझ्याकडून तुझी सेवा घडू दे, हे जर पांडुरंगाकडे मागणं मागितलंय तर तुम्हाला मला सुद्धा सेवेचा पाठ शिकून घेतला पाहिजे. सेवा म्हणजे नेमकं काय, ती कशी करायची, कुणाची करायची, अशी सेवा महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या इतिहासामध्ये अनेक क्रांतिकारकांनी, अनेक समाजसुधारकांनी, अनेक महापुरुषांनी आणि अनेक संतांनी आम्हाला घालून दिली. तो पाठ आमच्यासाठी दिलाय. माऊली पुढच्या चरणामध्ये सांगतात, भगवंता माझा नवस आहे तुझ्याकडे हा की तुझी सेवा मला दे. नवसी नवसी माझे नवसी 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 माझे नवसी 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 माझे नवसी ओ नवसी नवसी माझे नवसी पंढरीचे दैवत विठ्ठल नवसी वो नवसी 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 वो नवसी नवसी वाजवा जोरदार या मंडळींसाठी. असा नवस तुम्हाला मला करता येईल का हा माझा प्रश्न आहे. माऊलींनी सेवा मागितली, आम्ही मेवा मागतो. आमच्या नवसामध्ये काय करतो नवस, ह्याची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा,
आणि जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा. यातूनही सही सलामत सुटलो तरच गुणगायीना आवडी. हे असलं दळभद्री आमचं मागणं आहे भगवंताकडे. सेवा मागून घ्यावी. मला असं वाटतं सावरकरांना काय कमी होतं. बॅरिस्टर झाले होते, लंडनला गेले होते, उच्च पदवीधर झाले, उच्च शिक्षण घेऊन आले. पण तिथल्या विद्यापीठांनी सांगितलं की ही जी पदवी आहे ना तुमची बॅरिस्टर, ही